गेल्या अनेक वर्षापासून कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांची पुतळ्याची पूजा धारकरी मोठ्या भक्तिभावाने करत असतात. या धारकऱ्यांना पुतळ्याच्या पायावर घालण्यासाठी पाणी हे घरातून आणावे लागत असे. तसेच पाण्याची कमतरता भासल्यास शेजारील दुकाने, हॉटेल इथून घ्यावे लागत होते. हा सर्व त्रास नवनिर्वाचित नगरसेविका निलिमा शैलेश पाटील व त्यांचे पती शैलेश पाटील यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी प्रशासनाची या संदर्भाची पाठपुरावा करून स्वखर्चातून या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या ठिकाणी 24 तास पाण्याची सोय केली आहे. मी कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये ज्यावेळेला प्रथम प्रवेश केला त्यावेळेला मी थोर महापुरुषांच्या नतमस्तक होऊन मी प्रवेश केला होता. त्यावेळेला मी सुमारे 8:30 वाजता मी शिवाजी पुतळ्याचं नतमस्तक होण्यासाठी आले होते. त्यावेळेला आपले हे धारकरी बंधू दररोज नित्यनेमाने पूजा करतात हे मला दिसून आले. त्यावेळेला त्यांच्या हातात पाण्याची कळशी घेऊन ते महाराजांची पूजा करताना मला दिसल्याने मी त्यांना एक प्रश्न केला की इथे पाण्याची काही सोय आहे का नाही आहे. तर त्यावेळेला त्यांनी त्यांच्या उत्तरावरून मला असं समजलं की कित्येक वर्ष झाले की ते प्रयत्नात होते पण इथे पाणी येऊ शकत नाही. त्यावेळेला मी त्वरित अधिकारी साहेबांना त्वरित फोन केला, आणखीन विचारलं की पाण्याचा काय प्रश्न आहे ते. त्यावेळेला साहेबांच्या उत्तरावरून पण मला समजले की काहीतरी इथं पाण्याचा प्रॉब्लेम आहे, आपण इथे पाणी घेऊ शकत नाही. त्यावेळेला त्यांनी आम्हाला असं मार्गदर्शन केले की समोर असणाऱ्या छत्रपती शिवाजी मार्केटच्या वर पाण्याची टाकी आहे, त्यातून आपल्याला पाणी तिथून पाण्याचं कनेक्शन घेऊन आपण इथे पाणी आणू शकतो. त्यावेळेला मी त्वरित माझ्या स्वखर्चातून पैसे घालून पाण्याचं कनेक्शन घेऊन मी पाईपलाईन टाकून त्वरित इथे पाणी आणण्याचं आज मी काम केलेलं आहे. आणि माझ्या महाराजांना पूजा करण्यासाठी इथं पाणी असणं गरजेचं होतं म्हणून मी हे कार्य केलं. त्यासाठी मी सर्वप्रथम जलाभियंता हर्षजित घाटगे साहेब व त्यांची पूर्ण टीम, प्रिया मॅम असतील, सर असतील ते बरोबरचे, त्यांनी आम्हाला जे सहकार्य लाभवले त्यामुळे त्यांचं मी आभार मानते. त्याचबरोबर माझ्या भारतीय जनता पार्टी तसेच महायुतीच्या सर्व नेत्यांचे आणि मी पुन्हा एकदा सांगते की प्रभाग क्रमांक 14मधील माझा मतदार बंधू जे आहेत सगळे, त्यांनी मला जे सहकार्य केले की एक मत देऊन, त्यामुळे मी हे आज कार्य करू शकले, एवढंच मी सांगते. त्यांच्या या कामामुळे धारकरी वर्गामध्ये समाधान व्यक्त केलं असून धारकऱ्यांनी देखील त्यांचे आभार व्यक्त केले आहेत. माझं नाव आशिष दशरथ लोखंडे. मी कोल्हापूर शहर कार्यवाहक म्हणून शिवप्रतिनिधी हिंदुस्थानचं काम करतो आहे, भिडे गुरुजींचं कोल्हापूर शहरामध्ये. लोखंडे साहेब, आपण इथला काय आपली दिनचर्या काय असते, काय येतं, आपण कधीपासून येतो इथं? गेले जवळपास 15 वर्षापासून पूजा सुरू आहे. म्हणजे ह्याच्या अगोदरसुद्धा काही नियोजन मागंपुढं झालं होतं, पण गेल्या 4 वर्षात लॉकडाऊननंतर ह्या कंटिन्यू नियोजन आपल्या आता हातात आहे. आणि दररोज सकाळी वेगवेगळे विभागातले कार्यकर्ते आपले आपापल्या भागातल्या मंडळांना घेऊन इथं पूजेला येतात. आमच्यातले काही प्रमुख कार्यकर्ते आहेत ते रोज सकाळी असतात इथं पूजेला, आणि त्या पद्धतीने ती पूजा केली जाते. म्हणजे अक्षरशः महाराज आपल्या भगवंताचे ठाई आहेत, आणि भगवंताची पूजा कशा पद्धतीने केली जाते, ज्या पद्धतीने शास्त्र आहे एक भगवंताची पूजा करणे, त्या पद्धतीने आपली रोजची पूजा ही केली जाते. न चुकता रोज एक कार्यकर्ता आपल्या विभागातल्या कार्यकर्त्यांना घेऊन जवळपास 8-10 मुलं रोज इथं पूजेला असतात. काय आपल्याला इथं काय म्हणजे नेमकं तर इथं परिस्थिती पाण्याचा काय विषय होता, तो कसा तो विषय मार्गी लागला? काय झाले, बरेच दिवस आम्ही इथं पाण्यासाठी की नाही म्हणजे बऱ्याच लोकांना पत्र दिली, महानगरपालिकेतसुद्धा आम्ही फेऱ्या मारल्या, आमच्या सहकार्याने बऱ्याचदा पत्र व्यवहारसुद्धा केला. ती पाणीपुरवठा ऑफिसमध्ये सुद्धा जाऊन आम्ही बऱ्याचदा मिटिंगा पण घेतल्या. त्यानंतर आम्हाला बऱ्याच वेळेला कोरिया सांगतो म्हणून अशी उत्तरं दिलीत, पण तिथल्या पुढं कोणी त्यात प्रतिसाद दिला नाही. मग त्यानंतर काही आपले शिवभक्त कार्यकर्ते आहेत, हिंदुत्ववादी आहेत, त्यांनी आपल्या मागं वीरेंद्र तावडे असतील, विशाल शिराळकर असतील, या सगळ्यांनीसुद्धा प्रयत्न केला आणि आपला पाण्याचं कनेक्शन इथं एक नळा आहे समोर या लाईनला, त्या नळ्याला क्रॉस मारून आपलं कनेक्शन दिलं. पण ते नेमकं कनेक्शन चुकीच्या पत्तीचं जोडलं गेल्यामुळं दुपारी 1 नंतर पाणी येत होतं. पण शेवटी कनेक्शन घेऊनसुद्धा त्यामुळं ते 1 नंतर पाणी येऊन उपयोग नाही. सकाळी आपलं नित्यपूजेला पाणी असलं पाहिजे. 7:30-8 वाजता आपली रोज नित्यपूजा पूर्ण होत्या. सकाळी 7च्या प्रहराला बरोबर इथं कार्यकर्ते सगळे एकत्र येतात आणि पूजा सुरू होते. मग त्यावेळेत पाणी नसेल तर मग त्यावेळेला आमचं हाल व्हायचं. ही अडचण जी तुमची होती अशा पद्धतीने दूर झाली? काय झालं, मग तो विषय झाला. मग त्याचं बरेच दिवस आम्ही पण थांबलो, चौकशी केली, त्यानंतर काय झालं नाही. मग एका कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आणि शैलेशदादा आमचे एकत्र होतो. आपले नवीन नगरसेवक निर्माताई आहेत, त्यांचे मिस्टर. मग त्या विषयात बोलताना, आशिषराव तुमचं कार्य चांगलं आहे, तुम्ही करताय त्या पद्धतीनं काय सहकार्य असेल तर सांगा. मग काय कसं आहे, शेवटी हा प्रभाग 14 प्रभाग त्यांचा आहे, हा प्रभाग 12 आहे. मग कुणाविषयी काय बोलायचं या हिशोबानं मी थांबलो होतो. पण तरीसुद्धा म्हटलं तर स्वतःहून विचारतात, स्वतः शिवभक्त आहेत, गोरक्षक आहेत, त्यांना बोलल्या, कानावर घालल्या. मग त्यांना बोललो की अशा पद्धतीने पाण्याची अडचण आहे, बरेच दिवस मी प्रयत्न केला आहे, बघा आपल्याकडनं काय सहकार्य झालं तर
या शिवभक्तांना तुमचं सहकार्य होईल. त्यावेळेला त्या पद्धतीने त्यांनी मनावर घेतला विषय की काय नाही, आशिषराव महाराजांसाठी मला एक करायची संधी तुम्ही द्यायला लागला, मी करणार. आणि त्यांनी वहिनींना बोलल्यानंतर वहिनींना एक दिवशी सकाळी किती वाजता पूजा असता विचारली. मग 7-7:30च्या पूजेला ती स्वतः आली, स्वतः वहिनी आल्या आणि वहिनींनी स्वतः निर्मलाताई मॅडमनी स्वतः बघितलं की इथं पूजा कशा पद्धतीने चालू असते, काय असते. आणि घागरीतून पाणी आम्हाला एका घागरीत पाणी पुरत नाही. त्यावेळेला आम्ही मग हॉटेलमधून किंवा समोरच्या हॉटेलमधून काही हरवले आपले मित्र आहेत धारकरी आहेत तिथं, त्यांच्याकडून पाणी आणून आम्ही ती पूजा करत होतो. मग त्या म्हटल्या की नाही, एका घागरीत आपल्याला पुरत नाही तर आपण ह्याची व्यवस्था करूया. मी जबाबदारी घेतो म्हटल्या आणि मी माझ्या पद्धतीनं जे काय लागेल ते सगळं करायला तयार आहे आणि मी करून देतो, तुम्ही फक्त विश्वास ठेवा. आणि मग त्यानंतर काय पुढची काय चर्चा जास्त झाली नाही. मग त्यांनीच स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन या सगळ्या विषयात आयुक्तांची परवानगी असेल तेव्हा इथं मिटिंग लावायचा विषय असेल, मिटिंग त्यांनी लावली, पत्रव्यवहार त्यांनी केला आणि त्या पत्रव्यवहारच्या माध्यमातून त्यांनी ते कनेक्शन स्वखर्चानं पाईप टाकून घेतली. जवळपास इथून बघितलं तर 300 मीटरचं अंतर आहे असं आणि वरती बिल्डिंगपर्यंतचं 300 मीटरची पाईप जवळपास त्यांनी त्यापेक्षा जास्त असेल मला वाटते. ती पाईप स्वतः स्वखर्चानं त्यांनी बसवून दिली आणि टाकीला पाणी जोडून दिले. पिण्याच्या पाण्याची जी टाकी आहे त्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीला त्यांनी जोडून दिले. म्हणजे एकंदर काय व्यवस्था कशी का असं ना, पण ती चांगल्या पद्धतीनं आम्हाला इथे मिळवून दिली आणि कमी वेळात मनावर घेऊन त्यांनी काम केलं. आमची अपेक्षा हीच असते की ही जी काय आपली महापुरुष आहेत त्यांच्या पूजेला नित्यपूजेला पाण्याची गरज असते. आमच्यासारखे कार्यकर्ते निस्वार्थीपणे काम करत असतात. त्यामुळे समाजामधल्या सुद्धा नेतृत्वाने या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यावं आणि अशा कार्यांना सपोर्ट त्यांनी आम्हाला द्यावं. आणि मी खास करून प्रभाग क्रमांक 14तल्या मी स्वतः राहायला प्रभाग क्रमांक 13मध्ये आमच्यामध्ये सुद्धा इथं आमच्या विचाराचे नगरसेवक निवडून आहेत. आम्हाला सहकार्य असतेच सगळ्यांचं. 14मधून असूनसुद्धा त्यांनी प्रभागात माझा प्रभाग न बघता महाराजांच्या मूर्तीसाठी पूजेला पाहिजे म्हणून त्यांनी प्रभागाचा विचार न करता त्यांनी 12मध्ये येऊन या पद्धतीने नियोजन करून दिलं. त्याबद्दल प्रभाग क्रमांक 14च्या जनतेचं मी आभार मानतोय. यावेळी बोलताना नगरसेवक निलिमा यांचे पती शैलेश पाटील यांनी देखील पुढील काळात देखील कोल्हापुरातील पुतळे ऐतिहासिक ठिकाणी यांच्यासाठी प्रामुख्याने काम करणार असल्याचे सांगितले आहे. मागच्या 15 दिवसापूर्वी छत्रपती राजाराम महाराजांचा पुतळा आणि छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा स्वच्छ केलेला आहे. त्याचे माझ्याकडे आत्ता सध्या व्हिडिओ अवेलेबल आहेत. मला महापुरुषांच्याबद्दल खूप आदर आहे. मग सर्व महापुरुष शाहू फुले आंबेडकर असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, छत्रपती ताराणी महाराज असतील. आता मी परवा दिवशीच एक गोष्ट निदर्शनास आली की मागील 2 महिन्यापासून पुतळ्यांना हार घालायचे बंद झालेले आहेत आणि त्या संदर्भात प्रशासनाबद्दल माझं बोलणं चालू आहे की का बंद झालेले आहेत आणि त्याचं मला योग्य उत्तर अजून मिळालेलं नाही आणि त्याचा आम्ही पाठपुरावा करून घ्यायला लागलेलो आहे. काय पुढच्या भविष्यात आता तुम्ही हा जो विषय हातात घेतला आहे, काय नियोजन असलं? महापुरुषांच्याबद्दलचं जे नियोजन आहे ते आम्ही पाठपुरावा करून करीनच. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 14मधील नागरिकांचं मी खूप खूप आभारी आहे की त्यांनीही आम्हाला ताकद दिलेली आहे, त्यांनीही आम्हाला संधी दिलेली आहे. त्या संधीचं आम्हाला सोनं करायचं आहे. त्याचबरोबर कोल्हापूर हे ऐतिहासिक शहर आहे. त्या संदर्भात आपल्या पत्रकारांच्याकडून जे जे काही आम्हाला सूचना मिळतील त्या पद्धतीने आम्ही चांगलं काम करण्याचा प्रयत्न करीन. तर म्हणजे आपल्या पत्नी निलिमा शैलेश पाटील या आपल्या नगरसेविका आहेत. खऱ्या अर्थाने विकास असेल किंवा शहराच्या अंतर्गत जे असणारे प्रश्न असेल, आपला प्रभाग सोडून त्या ह्या ठिकाणी म्हणजे प्रभाग 14मधून त्या निवडून आलेत आणि आपण 12मध्ये ह्या गोष्टी करतो. काय त्यांची भूमिका काय आणि त्याच्या मग प्रेरणा काय असते? महायुतीचं सरकार आज केंद्रात आहे, राज्यात आहे व कोल्हापुरात पण आहे. महायुती इतक्या प्रमाणात काम करत आहे. आमचे लाडके खासदार धनंजय माडिक साहेबांनी सांगितलेले आहे की आज कोल्हापुरातले सगळे फोटो काढून ठेवा आणि 5 वर्षानं तुम्हाला फार मोठा विकास झालेला दिसेल. आणि तसं तुम्हालाही निदर्शनास आलं असेल, निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर तुरंत आपल्याला नितीनजी गडकरी साहेबांनी फ्लायओव्हरसाठी 950 कोटी रुपये दिलेले आहेत. त्याचबरोबर सर्व महायुतीचे नेते आहेत यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचं इथं स्टेडियम आणलेलं आहे. लवकरच आपल्याला तावडे हॉटेलपासून साधारणतः दसरा चौकापर्यंत जे आमच्या मोठ्या नेत्यांनी आम्हाला सांगितलेले आहेत ते आम्ही तुम्हाला सांगतो की फ्लायओव्हर होणार आहेत. त्याचबरोबर अंतर्गत रस्ते चांगले होणार आहेत. लवकरच आपल्याला आजच मला वाटते महानगरपालिकेमध्ये हद्दवाढी संदर्भात मीटिंग झालेली आहे. असे भरपूर विकास आपल्याला बघायला मिळतील. आम्ही यातलं एक छोटं असं समजा की पॉईंट आहे आणि आम्हालाही असेच नेत्यांच्याकडून जशा सूचना येतील तसं आम्ही विकासाच्या कामाबद्दल आम्ही ॲग्रेसिव्ह राहू. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला बरेच लोकांनी इथं कायम पाणी मिळावं आणि सकाळच्या वेळेत पूजेसाठी पाणी मिळावं यासाठी प्रयत्न केले. आमच्याकडूनही ते झाले बऱ्याचदा 3-4 वेळेस, पण ते काही भौगोलिक परिस्थिती कोल्हापूरची यामुळे 24 तास पाणी देणं आणि सकाळच्या वेळेत देणं शक्य झालं नाही. मग निलिमा पाटील मॅडमनी आम्हाला विचारणा केली याबद्दल की ह्याच्यात कसा मार्ग आपण काढू शकतो आहे. तर त्याबद्दल
याबद्दल आम्हीही आमच्या टीमसोबत चर्चा करून असा एक मार्ग काढला की जवळपास 200 ते 300 फुटावरून छत्रपती शिवाजी मार्केटच्या टाकीतून महाराजांच्या पुतळ्यासाठी खास म्हणून 24 तास स्वच्छ मुबलक पिण्याचं जे पाणी आहे ते महाराजांच्या पूजेसाठी सकाळच्या वेळेत जेव्हा आपण पूजा करतो त्यावेळेस उपलब्ध होण्यासाठी आपण एक उपाय करू शकतो आहे असं आमच्या निदर्शनास आलं. तेव्हा आम्ही शैलेश पाटील साहेबांना आणि निलिमा पाटील मॅडमना याबद्दल कल्पना दिली की असं असं आहे. त्यांनी त्यांच्या स्वखर्चातून सगळं मटेरियल वगैरे आम्हाला दिलं. आमच्याही लोकांनी कोकणी मठ शाखेचे लोक असतील, गाडगे साहेब असतील, यांच्या सहकार्यातून साहेबांच्या मार्गदर्शनाखाली रात्रंदिवस आम्ही काम करून उद्या आता महाराजांची जयंती आहे त्यानिमित्तानं एक चांगला औचित्य साधून आम्ही हे काम पूर्ण केलेलं आहे आणि 24 तास पाणी आता यापुढं मिळू शकणार आहे. कारण म्हणजे प्रशासन राज्य होतं इतके दिवस, ही गोष्ट काढायला निलिमा शैलेश पाटील यासारखा एक नगरसेवक यावा लागतो. प्रशासनाचं काय वाटतं, काय भूमिका असणार त्या? नाही, आता याबद्दल आमच्याकडून काही तसं हे करता येणार नाही. आम्ही आमच्याकडून 100% प्रयत्न केले, 3-4 वेळा केले, पण काही भौगोलिक परिस्थिती असते, कोल्हापूरचा उंच सकल भाग असतो, यामुळं या गोष्टीला थोडा वेळ लागला. जे काही नगरसेवकाला जमते ते प्रशासनाला काय जमत नाही, 100% आता हे काम तर प्रशासनानेच केलेलं आहे. त्यांचा पाठिंबा मिळाला, त्यांच्याकडून काहीतरी आम्हाला सूचना मिळाल्या, पण काम तर प्रशासनानेच केलेलं आहे.